नमस्कार. मी योगिता मुकडे नवदृष्टीमध्ये पुन्हा तुमचं एकदा स्वागत करते. तुम्ही केलेले लाईक, शेअर्स, कमेंट्स यासाठी मी तुमची नेहमी आभारी राहील आणि आहे सुद्धा. नवदृष्टीचा आजचा विषय आहे, एकदा तरी प्रयत्न कर. जीवनात बरेचदा आपण काही गोष्टी करायचं ठरवतो किंवा इतर आपली काही स्वप्नेही असतात. ती स्वप्ने पाहत असताना पाहिल्याबरोबर लगेचच थोड्या वेळामध्ये क्षणात एक विचार येतो, की हे माझ्याने होईल का? आता पैसा नाही, वेळही नाही. बरं मी करायला गेले तर कोणी काही म्हणेल का? ही योग्य वेळ आहे का? वगैरे, वगैरे. असे बरेचसे प्रश्न पहिल्यांदा डोळ्यासमोर येतात आणि हे आलेले प्रश्नच तुमच्यासाठी एक अडथळा होतो. मात्र ब्रह्मांड तुमच्या कित्येक तरी तीव्र इच्छांना किंवा हाकेला तथास्तु म्हणत असतो. बहुतेक ही गोष्ट आपण विसरून जातो आणि या नियमाप्रमाणेच तुमचे काम सुरू झालेले सुद्धा कुठेतरी थांबवले जाते. या नियमाची जर का तुम्हाला जाणीव असेल, तर नक्की तुम्ही पाहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तुम्ही नक्की प्रयत्न कराल आणि यशस्वीही व्हाल. फक्त तुम्हाला एक पाऊल पुढे टाकायचे आहे. तुम्ही टाकलेले पाऊल एकदा तरी प्रयत्नपूर्वक समोर करा. स्वप्नांना वाट दाखवा, विश्वास ठेवा, सातत्याने प्रयत्न करा. प्रत्येक गोष्ट सहज घडेल असं अजिबात नाही. मात्र सातत्याने ती करण्याचा प्रयत्न करा. ब्रह्मांडावर विश्वास ठेवा. मार्ग आपोआप सापडतील. पूर्णतः मार्ग सापडतील असं नाही आहे. कदाचित त्या पद्धतीचे लोक तुम्हाला मिळतील आहे किंवा स्वतःहून काही संधी समोरून तुम्हाला मिळतील आहे. कोणी मदतीचा हात मागेलही किंवा तुम्हाला त्या प्रकारच्या कुठे ऑर्डर्स मिळतील किंवा त्या प्रकारची लोकं मिळतील आहे. समोरून तुम्हाला ऑफर येतील आहे आणि हे होतं. विश्वास आणि प्रयत्नांच्या जोरावर यश टिकलेले असते. म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रयत्न सोडू नका. नेहमी प्रयत्नशील राहा. चला तर मग सुरुवात करायची का प्रयत्न करायला? धन्यवाद.